नमस्कार, मी सुवर्णा जोशी। रात्रीचे 8 वाजलेले आहेत। नगर महानगर या बुलेटिन मध्ये सगळ्या मेट्रो सिटीज मधल्या नगर महानगरामधल्या महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत आणि सुरुवात आपण करूया। आज न्यूज 18 लोकमतने एक बातमी दाखवली आणि त्याचा इम्पॅक्ट आलेला आहे। राकेश साळुंखे यांची बदली लवकरात लवकर होईल असं राज्य उत्पादन शुल्क विभागाने सांगितलं आहे। न्यूज 18 लोकमत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याशी बोललं आणि त्यांनी ही माहिती दिलेली आहे की त्याची लवकरात लवकर राकेश साळुंखेची लवकरात लवकर बदली करण्याचा विचार आम्ही करू। आयुक्तांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। न्यूज 18 लोकमतची बातमी बघितल्यानंतर राकेश साळुंखे राष्ट्रपती पदक विजेते सब इन्स्पेक्टर आहेत। गेल्या 2 वर्षांपासून बदलीमध्ये साळुंखेंना डावललं जातंय असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्या संदर्भात त्यांनी सामूहिक आत्महत्येची परवानगी मागणारं पत्र लिहिलेलं होतं। त्याची बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवलेली होती। नेमकं साळुंखेंचं म्हणणं काय आहे, त्यांची भूमिका काय आहे, त्यांच्या घरच्यांची भावना काय आहे, परिस्थिती त्या कुटुंबाची काय आहे, हे सगळ्या गोष्टी आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या होत्या आणि आयुक्तांशी एक्साइज आयुक्तांशी जेव्हा आम्ही बोललो त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघणार आहोत। राकेश साळुंखे हे औरंगाबाद इथं कार्यरत आहेत। ते एका विशिष्ट प्रकरणामध्ये निलंबित झाले होते। निलंबनानंतर त्यांना पुन्हा सेवेत घेतल्यानंतर त्यांना पहिल्यांदा तिथे नियुक्ती दिलेली होती। आता त्यांना पूर्ण 3 वर्ष झालेली नाहीत, त्याच्यामुळे चालू वर्षी त्यांची बदली झालेली नाही, पण भविष्यात होणार नाही असंही नाही। मुळात त्यांनी त्यांची जी बाजू होती ती फ्रेमवर्कमध्ये प्रशासनाच्या फ्रेमवर्कमध्ये मांडणं आवश्यक होतं, त्यांनी ती मांडलेली दिसत नाही। मार्च एप्रिलपर्यंत नक्कीच विचार करू, मधल्या काळातही विचार करता येणं शक्य असेल तर ते तपासून सहानुभूतीने नक्की विचार करू। म्हणजे मुंबईत त्यांना बदली देईल असं साध्या शब्दात सरळ शब्दात म्हणायचं झालं तर नाही, मुंबईच्या अगदी मुंबईत जरी झाली नाही तर जवळपास त्याला येण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही नक्की प्रयत्न करू। कांतीलाल उमाप यांना वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी आधी स्पष्ट केलं की योग्य पद्धतीने साळुंखेंनी आपली भूमिका आपलं म्हणणं मांडलं नाही, पण नंतर त्यांना पुन्हा याविषयी विचारल्यावर त्यांच्या बदलीविषयी विचारल्यावर असं म्हटलेलं आहे उमाप यांनी की त्याची बदली करण्याचा विचार आम्ही अगदी प्रायोरिटी बेसिसवर मुख्यत्वे करून करू। राज्य सरकारच्या पोलीस ट्रिब्युनल अर्थात पोलीस प्राधिकरणावर गृह विभागाने केलेल्या राजकुमार ढाकणे यांची नियुक्ती ज्याच्यावर मोठाच वादंग उठला। अगदी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या नियुक्तीला विरोध करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणारं पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे। त्याचं कारण ही तसंच आहे। पोलीस खात्यातील अंतर्गत कज्जे सोडवण्याचं काम करत असलेल्या आणि सत्र न्यायालय इतके अधिकार असलेल्या या पदावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या पुण्यातल्या राजकुमार ढाकणे या व्यक्तीची नेमणूक करण्यात आली आहे असा सवाल यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विचारलाय। एका महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बैठक सुरू झालेली आहे। अजित पवार सिल्वर ओकवर आलेले आहेत आणि ही बैठक सुरू झालेली आहे। अर्थातच वेगळं सांगण्याची गरज नाही कशासाठी ही बैठक असेल। जे काही वक्तव्य पार्थ पवार संदर्भात शरद पवारांनी केलेलं होतं त्यावर कदाचित ही बैठक असू शकते। या बैठकीमध्ये अजित पवार आणि शरद पवारांमध्ये त्याच अनुषंगाने चर्चा झडू शकते। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे यांच्याकडे जाऊया। प्रफुल्ल, काय सांगाल या बैठकी संदर्भात? बैठक किती वाजता सुरू झाली आहे, काय अपडेट आहे? सुवर्णा, जर आपण पाहिलं असेल दुपारी शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्यावर एक थेट विधान या ठिकाणी केलं होतं की ज्या पद्धतीनं पार्थ पवार यांचं कुठलंही विधान जे आहे याला आपण सिरियसली घेत नाही अशाचं वक्तव्य जे आहे शरद पवारांनी केलं होतं आणि त्याचबरोबर या ठिकाणी मोठा वादंग जो राजकीय वादंग असेल तो समोर येताना दिसतोय। या सगळ्या गोष्टीनंतर अजित पवार मंत्रालयात कॅबिनेट बैठकीत होते। त्यानंतर बैठक संपायच्या आधीच अजित पवार जे आहेत ते कॅबिनेट बैठकीतून निघाले आणि थेट आता सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी येऊन आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे हे देखील या बैठकीला आहेत। अनेक जी कारणं आहेत बैठकीमध्ये की आज बदल्यांचा विषय देखील आहे, पण महत्त्वाचा विषय जो आहे तो पार्थ पवार यांच्यावर झालेलं वक्तव्य आणि दुपारी ज्या पद्धतीनं पार्थ पवार यांना शरद पवारांनी सुनावलं ती गोष्ट जी आहे ती देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। सुवर्णा, नक्की देवेंद्र फडणवीसांनी यावर वक्तव्य केलेलं आहे। ते असं म्हणतायत की आजोबा आणि नातू यांच्यात बोलणं काही योग्य नाही। त्यांना या संदर्भातला प्रश्न जेव्हा विचारला गेला तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलंय।
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की आजोबा आणि नातू यांच्यामध्ये काय आहे त्यात काही बोलायचं काम नाही किंवा योग्य नाही, कुणी कुणाला किंमत द्यायची हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण पार्थ पवार यांची भूमिका जर योग्य असेल तर त्याचा विचार केला गेला पाहिजे असं म्हणतायत। काय सांगशील या सगळ्या संदर्भात? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रफुल्ल हे विधान केलंय किंवा आपली प्रतिक्रिया अशी नोंदवली आहे? नक्कीच सुवर्णा, जर आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून पार्थ पवारांनी जे विधानं केली आहेत, म्हणजेच सीबीआयला सुशांत सिंग प्रकरण सोपवण्यापासून तर त्याचबरोबर राम मंदिराच्या प्रश्नी देखील त्यांनी समर्थन या ठिकाणी केलं होतं। कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधातली ही भूमिका थेट या ठिकाणी असल्याचं दिसत होतं आणि हाच मुद्दा जो आहे तो भाजपाला देखील चुकावणार आहे, कारण की ह्या सगळ्या ज्या दोन्ही भूमिका आहेत त्या भाजपने यापूर्वीच घेतल्यात आणि जर आता पार्थ पवार ही भूमिका जर मांडत असतील तर नक्कीच भाजपा त्याचं समर्थन देखील करेल आणि पार्थ पवार यांच्या बाजूला देखील उभा राहील। कुठेतरी अत्यंत महत्त्वाचा हा मुद्दा आहे की कुठेतरी विरोधी पक्षांना हे चांगलंच आयतं कोलीत मिळालंय हातामध्ये असंही म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही। आता एक ब्रेकिंग बातमी बघूया, महत्त्वाची बातमी बघूया। पद्म पुरस्काराच्या समितीच्या अध्यक्षपदी आदित्य ठाकरे यांची निवड झाल्याची बातमी पोहोचतेय। आदित्य ठाकरे यांची निवड करणं खूप घाईचं आहे असं विधान केलंय विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी। आदित्य ठाकरे यांची नियुक्ती संयुक्तिक नाही असं प्रवीण दरेकरांचं म्हणणं आहे। आदित्य ठाकरे यांच्या नियुक्तीबद्दल दरेकर यांनी आक्षेप नोंदवलेला आहे। आदित्य ठाकरे यांची पद्म पुरस्काराच्या समितीच्या अध्यक्षपदी निवड करणे हे खूप घाईचं आणि अननुभवी अशा तरुण मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली एवढ्या मोठ्या पुरस्कारासाठीच्या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती संयुक्तिक आहे असं मला वाटत नाही। जरी ते राजशिष्टाचार मंत्री असले तरी एका प्रकरणामध्ये कोर्टामध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख झालेला असताना या सन्मानाच्या पुरस्कारासाठीच्या समितीमध्ये अध्यक्षपदी अनेक सिनियर बुजुर्ग अनुभवी मंडळी असताना नियुक्ती करणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही। श्री गणेश मूर्तीचं विसर्जन समुद्रात करण्यास बंदी नाही असं मुंबई महापालिकेनं स्पष्ट केलेलं आहे। महापालिकेनं 167 कृत्रिम तलाव निर्माण करणार आहोत असंही स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे गणेश मूर्तींचं विसर्जन तलावात करण्याचं आवाहन त्यांनी केलंय। गणेश मूर्तींच्या समुद्रात विसर्जनाला बंदी घालण्यात आल्याच्या अफवा उठलेल्या होत्या, त्याबाबत आता मुंबई महापालिकेनं खुलासा केलेला आहे। समुद्र किनाऱ्यालगतच्या 1-2 किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या गणेश भक्तांनी आपल्या गणेश मूर्तीचं विसर्जन समुद्रात करण्यास हरकत नाही, तर इतरांनी म्हणजे जे भाविक समुद्रालगत राहत नाहीत अशांनी प्राधान्याने घरच्या घरी किंवा कृत्रिम तलावात गणेश मूर्तींचं विसर्जन करावं असं पालिकेनं स्पष्ट केलेलं आहे। काल पुण्यामधली बातमी आपण बघितली होती, पुण्यामध्ये काय नियम घालून दिले गेलेले आहेत, निर्देश घालून दिले गेलेले आहेत, पण मुंबई करता वेगळे निर्देश आणि नियम आहेत आणि त्याचा खुलासा मुंबई महापालिकेनं केलेला आहे। पुण्यामध्ये यंदा गणेश विसर्जनाकरता हौदांची व्यवस्था असणार नाहीये, यंदा घरीच मूर्तीचं विसर्जन करावं लागणार आहे। या कारणामुळे शाडूच्या मूर्तीची मागणी मोठ्या प्रमाणात होतीये। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीची मागणी घटली आहे। इतकंच नाही तर अनेकांनी ऑर्डर्सही रद्द केलेल्या आहेत। मूर्तीची होम डिलिव्हरी करण्यावर भर दिला जातोय, मात्र कोरोना आणि लॉकडाऊन याचा जबर फटका बसल्याचं चित्र आहे। एकीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढतीये, दुसरीकडे शहरातील आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडालाय। अनेक पुणेकरांना बेड मिळत नाहीये, धावाधाव करावी लागतीये। 4 महिन्यांपासून पुणे रेल्वे विभागानं 50 डब्यांमध्ये आयसोलेशन वॉर्डमधील 450 बेड्स झुळखात पडून आहेत। रेल्वेनं तयार केलेल्या बेडचा वापर पुण्यातील रुग्णांना तर झाला नाहीच, याशिवाय रेल्वेनं केलेला लाखो रुपयांचा खर्चही वाया गेलेला आहे। बातमी आहे धरणांसंदर्भातली। दमदार पावसामुळे धरणांना नवसंजीवनी मिळालेली आहे। पुणे, सातारा आणि सोलापूरकरांकरता दिलासादायक बातमी आहे। पुण्यातील खडकवासला धरणातून अखेर पाण्याचा विसर्ग सुरू झालाय, तर सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे वीर धरण हाऊसफुल झालंय। या धरणातून 1200 क्युसेक इतक्या वेगानं नीरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करावा लागलाय।
तर नाशिक जिल्ह्यात पावसानं दडी मारली आहे. पाणी कपातीचं संकट त्यामुळे उभं राहिलेलं आहे. गंगापूर धरण समूहामध्ये फक्त 42% पाणीसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये तब्बल 49% पाण्याच्या क्षमतेमध्ये तूट बघायला मिळते. जिल्ह्यातील 24 धरणांमधील फक्त माणिककुंज आणि भावली ही 2 लहान धरणं भरली आहेत. इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गंभीर परिस्थिती पाहायला मिळते. काटकसर करा असं पत्र जलसंपदा विभागानं पालिकेला पाठवलं आहे. पालिकेने ते नागरिकांपर्यंत पोहोचवायचंय अशी अपेक्षा आहे. आणि आता एक संतापजनक बातमी आहे. मुंबईतल्या मानखुर्दमध्ये अल्पवयीन मुलीवर 3 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. मानखुर्द पोलिसांनी या प्रकरणी 3 जणांना अटक केली आहे. गेल्या 29 जुलैला रात्री 10 वाजता पीडित मुलगी ही शिवाजीनगरमधील मित्राला भेटून मानखुर्द इथल्या PMGP इथल्या आपल्या घरी जात होती. त्यावेळी मानखुर्द इथल्या एका सामाजिक हॉलजवळ आली असता एका कारमधून आलेल्या तिघांनी या मुलीला घरी सोडण्याच्या बहाण्यानं कारमध्ये बसवलं. यानंतर तिघा नराधमांनी या मुलीवर गाडीतच अत्याचार केला. आणि आता बातमी आहे लॉकडाऊन मधल्या यंदाच्या दही काल्याची. कृष्ण जन्माष्टमी निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भक्तांकरता आकर्षक फुलांची आरास साकारण्यात आली. झेंडू आणि अष्टरच्या फुलांनी पंढरपुरात मंदिरामध्ये ही आरास तयार करण्यात आली आहे. काल मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मानंतर आकर्षक फुलांची सजावट विठ्ठल रुक्मिणीच्या जगभरातील भाविकांकरता मंदिरामध्ये करण्यात आली आणि न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून प्रेक्षकांकरता ही खास दृश्य. मंदिरात गोकुळाष्टमी उत्सव साजरा करण्यात आला. मध्यरात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्माचा सोहळा साजरा झाला. त्यानंतर आज दुपारी 12 वाजता काल्याचं कीर्तन झालं. साई समाधी समोर दही हंडी फोडण्यात आली. साईबाबा संस्थानचे नूतन कार्यकारी अधिकारी कानुराज बगाटे यांनी दहीहंडी फोडत कृष्ण जन्माष्टमी साजरी केली. तर दहीहंडीसाठी गायक राहुल देशपांडे यांनी न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांकरता एक खास गाणं गायलंय. बाजे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे अधर धरे मोहन मुरली पर अधर धरे मोहन मुरली पर होठ पे माया बिराजे बाजे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया क्या बात है. देशभरामध्ये गोकुळाष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. उत्तर प्रदेशातील मथुरा आणि वृंदावन इथं मंदिर सजवण्यात आलेलं होतं. सकाळपासूनच भजन आणि कीर्तनासह धार्मिक कार्यक्रम पार पडले. यंदा जन्माष्टमीवर कोरोनाचं सावट आहेच, तरी मथुरा आणि वृंदावनच्या मंदिरात भाविकांची उपस्थिती पाहायला मिळाली. आणि आता एक सर्वात महत्त्वाची बातमी म्हणूया किंवा आपण म्हणूया की एक सर्व्हे न्यूज 18 नेटवर्कनं केलेला होता. चीनबाबतचा हा न्यूज 18 नेटवर्कचा सर्व्हे होता. अर्थातच जे प्रश्न विचारण्यात आले होते त्याला जगभरातून प्रतिसाद आला आणि तो आपण आता बघणार आहोत. न्यूज 18 नेटवर्कचा सर्व्हे, चीनबाबतचा न्यूज 18 नेटवर्कचा हा सर्व्हे. त्यात पहिला प्रश्न आम्ही विचारला होता, भारत सध्या कोरोना आणि सीमेवरील चीनी कुरापतींशी लढतो आहे. या दोन्ही गोष्टींशी 2 हात करण्यासाठी भारताचं नेतृत्व सक्षम आहे का? याला उत्तरं काय आली आहेत बघा. 56% लोक असं म्हणतात की पूर्णतः सक्षम आहे भारत. काही अंशी सक्षम आहे भारत असं 28% लोक म्हणतायत. काही अंशी सक्षम नाही असं 9% लोक म्हणतायत. तर पूर्णतः भारत सक्षम नाही असं 7% लोकांना वाटतंय. दुसरा प्रश्न आम्ही विचारला होता, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे चीनबाबतचा तुमचा दृष्टिकोन बदललाय का? जर बदलला असेल किंवा बदलला नसेल तर कारण काय? होय असं उत्तर आलेलं आहे 79% लोकांकडून.
42% लोकांकडून उत्तर आलेलं आहे नाही, चीनमुळेच कोरोना पसरलेला आहे। 37% लोक म्हणतायत होय, चीनला कोरोनाला आळा घालायला हवा होता आणि फक्त 21% लोक असं म्हणतायत की नाही, चीनलाही त्याचा प्रादुर्भाव सोसावा लागलेला आहे। तिसरा प्रश्न होता, इंडो चायना बॉर्डरवरच्या घडामोडींमुळे चीनबाबतचा तुमचा दृष्टिकोन बदलला आहे का, कारण काय? 82% लोक म्हणतायत होय बदललाय, 48% लोक म्हणतायत होय, चीननंच हा वाद निर्माण केला आणि कोरोनापासून जगाचं लक्ष विचलित केलं। 34% लोक म्हणतायत होय, चीननं हा वाद निर्माण करण्यापासून थांबलं पाहिजे आणि 18% लोक म्हणतायत नाही, आपल्याला तिथली प्रत्येक गोष्ट माहीत नाही। भारतानं चीनवरील अवलंबित्व संपवायला हवं का असा प्रश्न आम्ही विचारला होता। 77% लोकांनी होय असं उत्तर दिलेलं आहे। 39% लोक म्हणतात पूर्णतः थांबवायला हवं, 38% लोक असं म्हणतात काही अंशी थांबवायला हवं आणि 13% लोक म्हणतात सांगता येत नाही, तर 10% लोक असं म्हणतात की व्यापारावर याचा परिणाम होऊ नये। चायनीज ॲपवर बंदी घालणं पुरेसं आहे का असा प्रश्न आम्ही विचारला होता। 68% लोक असं म्हणतायत की हो पुरेसं आहे, चीनसाठी हा महत्त्वाचा संदेश आहे। 21% लोक म्हणतायत नाही, याला फार महत्त्व नाही, तर 12% लोक काहीच उत्तर द्यायला तयार नाहीत, म्हणतायत सांगता येत नाही। चीनच्या भारतीय गुंतवणुकीबाबत काय वाटतं असा प्रश्न आम्ही विचारला होता। 34% लोक म्हणतायत चीनी गुंतवणुकीला भारताचे दरवाजे बंद करायला हवेत। 21% लोक म्हणतायत चीनी गुंतवणूक तातडीनं कमी करावी। 19% लोक म्हणतायत चीनी गुंतवणूक काही अंशी कमी करायला हवी। 16% लोक म्हणतायत चीनी गुंतवणुकीवर परिणाम होणार नाही। 10% लोक म्हणतायत सांगता येत नाही। तुम्ही चीनला विरोध कसा दर्शवाल असा प्रश्न या सर्व्हेमध्ये विचारला गेला। 29% लोकांनी म्हटलंय आम्ही चायनीज ॲप आणि वस्तूंवर बहिष्कार घालू। 51% लोक म्हणतायत मेड इन चायनाच्या वस्तू वापरणार नाही। 11% लोक म्हणतायत आम्ही निषेधाबाबत विचार केलेला नाही आणि 10% लोक म्हणतायत नाही, आम्ही याबाबत विचार करू। अमेरिका चीन दरम्यान शीतयुद्धजन्य परिस्थिती उद्भवली आणि जगाचं 2 गटांमध्ये विभाजन जर झालं तर भारत कुणाच्या बाजूने जाईल असं वाटतं असा प्रश्न विचारल्यावर उत्तर आलं। 44% लोकांनी म्हटलंय भारत अमेरिकेसोबत जाईल। 31% लोक म्हणतायत भारत तटस्थ राहील आणि 14% लोकांनी उत्तर दिलेलं आहे सांगता येत नाही। 11% लोक म्हणतायत भारत चीन सोबत जाईल। जागतिक महामारीनंतर चीन अधिक सामर्थ्यवान होईल का असा प्रश्न आम्ही उपस्थित केला होता। 34% लोकांनी आम्हाला उत्तर दिलंय इतर देशांच्या तुलनेत होऊ शकतो। 31% लोक म्हणतायत विशेषतः भारताच्या तुलनेत अधिक सामर्थ्यवान होईल। 28% म्हणतायत नाही, सामर्थ्यवान होणार नाही आणि 18% लोकांनी कुठलीही भूमिका घेतलेली नाही, सांगता येत नाही असं उत्तर आहे। चीन भारत दरम्यान जे काही सुरू आहे, अमेरिकेची जी काही भूमिका आहे, या सगळ्याच्या अनुषंगाने न्यूज 18 नेटवर्कनं हा सर्व्हे घेतलेला होता आणि त्याची जगभरातून उत्तरं आम्हाला आली। ती काय उत्तरं होती ते आपण पाहत होतो। या सगळ्यासह नगर महानगर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।